आजची जी बैठक झाली ती प्रखंडाची, मुरगाव प्रखंडाची बैठक, प्रखंडांच्या बैठकांची दुसरी फेरी सध्या गोव्यात चालू आहे. ती 17 ऑगस्टला संपत. 2-4 कार्यक्रम जे आहेत, म्हणजे एक म्हणजे जी समिती आहे आपली ती ग्रामपंचायत स्तरापर्यंत किंवा ग्राम पातळीपर्यंत आणि म्युन्सिपाल्टी जिथे असतील तिथे प्रत्येक वॉर्डपर्यंत आपण नेली पाहिजे अशी रचना करण्यासाठी ही बैठक होती. एक. क्रमांक 2, नोव्हेंबर महिन्यात मातृशक्तीचं साधारण 5,000 मातृशक्ती असं टार्गेट समोर ठेवून त्याची संघटनाची रचना आपण आता प्रखंडात करत आहोत. डिसेंबर महिन्यात 5,000 युवा शक्ती कमीत कमी या उभ्या राहतील मराठीच्या मागे, अशा पद्धतीच्या प्रयत्नांचं नियोजन करणे हा एक या बैठकीचा विषय होता. आणि शिवाय विविध क्षेत्र गोव्यात जी आहेत, म्हणजे संगीत आहे, नाट्य आहे, कला क्षेत्र आहे, साहित्य क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, या क्षेत्र भजनी मंडळं आहेत, सार्वजनिक गणेशोत्सव आहेत, वारकरी संप्रदाय आहे, आध्यात्मिक मंडळ आहेत, या सगळ्यांना आपण त्याच्यातलं प्रतिनिधित्व या समित्यावर द्यावं आणि त्यांना गोवा पातळीवर संघटित करणं यासाठी प्रयत्न कसे करता येईल त्याची चर्चा करण्यासाठी म्हणजे प्रखंड बैठक होती. इन शॉर्ट म्हणजे एकदम संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर आपण डिसेंबरपर्यंत प्रचंड ताकद मराठी राजभाषा या मागे उभी आहे हे आपण सरकारला दाखवून देणार आहोत. त्याची रचना आपली आता चाललेली आहे. सरकारला तुम्ही निवेदन बहुतेक तुम्ही दिलेत, पण त्याचं रिटर्न काय आहे? असं दिल्लीला माझं सरकार नाही, जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि माझा भारतीय जनता पार्टीशी काडीचाही संबंध नाही. मी या मराठी आंदोलनात आहे आणि कुठलंही सरकार जरी असलं पक्षाचं तर त्यांच्यावर दबाव आणावा लागतो लोकमताचा, आणि दबाव आणल्यानंतर काय होतं याची परीक्षा भारतीय जनता पार्टीने मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली एकदा घेतलेली आहे. 2017च्या इलेक्शनमध्ये 21 आमदार निवडून आलेले होते पहिल्यांदा, त्याच्यातले फक्त 13 आमदार पार्टीचे शिल्लक राहिले आणि 7 जणांचा दारुण पराभव लोकांनी केलेला आहे. लोक आकांक्षे विरुद्ध जर सरकार गेलं तर हे होऊ शकतं. अशा प्रकारच्या आंदोलनाचा परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळे आम्ही सरकारच्या विरोधात नाही, आम्ही कोकणीच्या विरोधात नाही, परंतु हे राजभाषा केल्याशिवाय सोडणार नाही. जे सरकार राजभाषा करणार नाही निवडणुकीपूर्वी त्या सरकारला एकही मराठी प्रेमी मतदान करणार नाही. अशा पद्धतीची मराठी वोट बँक सबंध गोव्यात उभी करायची पंचायत क्षेत्रापर्यंत असा आमचा प्रयास आहे. तो एक जेव्हा बैठक होती तेव्हा एक मतभेद अजिबात नाही. कोकणीची जी माणसं आहेत आज स्टालवर्स म्हणजे अग्रेसर नेते मंडळी या सगळ्यांचं शिक्षण मातृभाषेतच मराठीतच झालेलं आहे. एकेकाळी एकही मराठीची शाळा इथे नव्हती, त्यावेळेला पोर्तुगीज काळापासून इथे मराठी उपलब्ध आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड सगळ्यांचा मराठी आहे, त्यामुळे संघर्ष असण्याचं कारणच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठीचं राजभाषा पद काढून घेऊन मराठीला द्यावं अशी मराठीची मागणी नाही. मराठीवर राजभाषा ठरवताना अन्याय झाला. त्यावेळेला जर त्यांनी ठरवलं असतं की दोन्ही राजभाषा करायच्या म्हणजे कोकणी आणि मराठी तर हा प्रश्नच सुटला असता. त्यामुळे हा प्रश्न काँग्रेसने चिघळवलेला आहे त्यावेळेला आणि बाकीच्या सरकारने त्याच्यावर तोडगा काढलेला नाही. आता हा तोडगा काढायला आम्ही सरकारला भाग पाडणार आहोत. मराठी राजभाषा निर्धार समिती मुरगाव प्रखंडाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या इथं अनेक बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकांमध्ये तालुकावार म्हणजेच मुरगाव तालुक्याला धरून आपण वेगवेगळ्या पंचायतीच्या मार्फत कार्यकर्त्यांचा मेळाव्यांची बांधणी करत आहोत, जेणेकरून कार्यकर्त्यांची संख्या वाढेल आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये मराठीच्या बाबत जी आस्था असेल ती आस्था आणखी वाढीस लागावी हा त्यामागचा उद्देश असून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण जो विडा उचललेला आहे तो परिपूर्ण करणार आहे अशी आमची अपेक्षा आहे.